जय गुरुदेव. जैसा अग्नी काष्टी असता, परी तो काष्टाशी न दाही तत्वता. अग्निमिषे प्रगटिलिया नाशिता, होय सगळिया काष्टाते. देवी गुरुकृपा अरणी संबंधे, वस्तू कळा प्रगटे स्वानंदे. मग देह बुद्धी नासे स्वच्छंदे, क्षणा माझी तत्वता. संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली आपल्या परमरहस्य या प्रासादिक ग्रंथातील 7व्या अध्यायातून आत्म्याचं अमरत्व आणि देहाचं नश्वरत्व सांगतात. आत्मा चैतन्य आपल्या पंचमहाभूताच्या देहामध्ये ओतप्रोत भरलेला आहे, पण त्याची आम्हाला जाणीव का होत नाही? जसं आरशावर धूळ बसल्यानंतर त्या आरशामध्ये आपला चेहरा दिसत नाही, तसं आपल्यावर अज्ञानाचं आवरण आल्यामुळं स्वस्वरूपाची विस्मृती पडते. स्वस्वरूपाची विस्मृती पडल्यामुळं आपल्याला ती आत्मवस्तू देहात असूनही आपल्याला त्याची अनुभूती येत नाही. ती अनुभूती येण्यासाठी गुरुची कृपा आवश्यक आहे असं माऊली म्हणतात. यासाठी माऊली या ओवीमध्ये दृष्टांत देतात. लाकडामध्ये अग्नी असतो, पण तो प्रकट नसतो, तो शांत असतो. पण दोन लाकडं ज्यावेळेस एकमेकावर घासतात, त्या घर्षणातून अग्नी प्रगट होतो आणि तो अग्नी स्वतःही जळतो आणि त्या दोन्ही लाकडाला जाळून आपलं स्वरूप प्रदान करतो. तसं माऊली म्हणतात, गुरुकृपा ही अरणी संबंधे. अरणी संबंधे म्हणजे सद्गुरुनाथाच्या उपदेशाचं श्रवण करून, त्याचं मनन करून, निधिध्यासन करून शिष्य साधना करता करता शिवस्वरूप होतो, आत्मस्वरूपाच्या अनुभूतीत येतो आणि त्याला परमानंदाची प्राप्ती होते. आणि एकदा परमानंदाची प्राप्ती झाल्यानंतर देह बुद्धी मी देह आहे ही भावना एका क्षणामध्ये नाहीशी होते असं माऊली या ओवीत सांगतात. हा या ओवीचा सरळ भाव पाहिला आपण. आता आपण आध्यात्मिक भाव पाहू. ही ओवी अग्नी आणि लाकूड यांचं अतिशय अचूक दृष्टांत उदाहरण देऊन आत्मज्ञान आणि गुरुकृपेचं महत्व समजावून सांगणारी आहे. जैसा अग्नी काष्टी असता, जैसा म्हणजे ज्याप्रमाणे, अग्नी काष्टी असता म्हणजे लाकडाच्या आतमध्ये सुप्त दडलेल्या रूपामध्ये अग्नी आधीपासूनच असतो. परी तो काष्टाशी न दाही, परंतु तो अग्नी जरी त्या लाकडामध्ये असला तर तो लाकडाला जाळतो का? जाळत नाही. हे आपल्याला रोजच्या अनुभूतीतलं उदाहरण माऊली सांगतात. पण ज्यावेळेस लाकडामध्ये अग्नी असतो हे आपल्याला ठाऊकच आहे, पण तो प्रकट नसल्यामुळे तो लाकडाला जाळत नाही, लाकूड थंडच राहतं. त्याचप्रमाणे आपल्या या देहामध्ये आत्मा आधीपासूनच वास करत असतो, पण तो सुप्त रूपात आहे. जोपर्यंत आपल्या देहातील देहबुद्धी अज्ञान अहंकार नाहीस होत नाही, तोपर्यंत आपल्याला त्या आत्मस्वरूपाची अनुभूती येत नाही. पुढं माऊली म्हणतात, अग्निमिषे प्रकटिलिया नाशिता, होय सगळ्या काष्टाते. इथं लाकडाचं उदाहरण देतात. अग्नीच्या निमित्तानं दोन लाकडं एकमेकावर घासल्या जातात. घासल्यावर त्या घर्षणातून तो अग्नी एकदा प्रकट झाला
की तो दोन्ही होय सगळी आकाष्टा ते. तो ज्या लाकडातून उत्पन्न होतो त्याच संपूर्ण लाकडाला जाळून भस्म करतो, अग्निरूप करतो. या सांगण्यामागे माऊलीचा भाव काय आहे? लाकडाच्या आत लपलेला अग्नी जेव्हा घर्षणामुळं, ठिणगीमुळं बाहेर पडतो तेव्हा स्वतःचे अस्तित्व तर दाखवतोच, पण ज्या लाकडात होता त्या लाकडालाच संपून टाकून तो अग्निरूप करून टाकतो. देवी गुरु कृपार्णी संबंधे वस्तुकळा प्रगटे स्वानंदे. माऊली म्हणतात त्याचप्रमाणे अरणी म्हणजे जुन्या काळामध्ये यज्ञामध्ये अग्नी पेटवण्यासाठी 2 लाकडं एकमेकावर घासून ते अग्नी प्रकट होत होते. येथे अरणी संबंध म्हणजे सद्गुरुनाथाचं मार्गदर्शन आणि शिष्याची साधना यांचं घर्षण आहे. आत्मा तर आपल्या देहामध्येच आहे. सद्गुरू दाखवतात म्हणजे काही नवीन वस्तू देतात का? देत नाही. तू जे नाहीस ते होऊन बसला आहेस. तू जे आहेस, ज्याला तू विसरला आहेस, ते दाखवण्यासाठी साधना सांगतात. सामान्य शिष्य सद्गुरूकडे जातो आणि विचारतो, देव कोठा आहे सांगा. त्यावेळेस सद्गुरुनाथ म्हणतात, सांगतो, त्याच्यासाठी आधी तू तयारी कर. एकदम तुला 10वीच्या बोर्डाच्या पेपरला बसता येणार नाही. तुला 1लीत जावं लागल, 2रीत जावं लागल, 12 खड्या शिकावं लागतील, अक्षर गिरवावं लागतील, तुला लिहायला वाचायला यावं लागल आणि 10वीच्या बोर्डाची ज्यावेळेस तयारी होईल त्यावेळेस तुला बोर्डाची परीक्षा देता येईल. तसं सद्गुरुनाथ शिष्याला इष्टलिंग दीक्षा देतात. गळ्यावर इष्टलिंग धारण करायला सांगतात. तुझ्या हृदयावर देव बांधलेला आहे. तुझं देह देवालय झालेला आहे. हा देह निर्मळ ठेव. गुटखा, तंबाखू, मटका हे अनाचार सगळे सोडून दे आणि तू सदाचारानं वाग. परद्रव्य, पर नारी याचा तू विटाळ धर. आणि अशी तू लिंग पूजा ज्यावेळेस करशील त्यावेळेस तुझं मन शुद्ध होईल. आणि ज्यावेळेस शुद्ध मन होईल त्यावेळेस गुरु महाराज त्या मनाला स्थिर करण्यासाठी अनुग्रह देतात, मंत्र दीक्षा देतात. आणि तू या षडाक्षरी महामंत्राचा तू जप कर. त्यावेळेस शिष्य ओम नमः शिवाय, या ओम काय आहे? ओमचं स्थान कुठं आहे? आज्ञाचक्रावर. नचं स्थान कुठं आहे? मूलाधार चक्रावर. मचं स्थान कुठं आहे? स्वादिष्ठान चक्रावर. शीचं स्थान कुठं आहे? मणिपूर चक्रावर. वाचं स्थान कुठं आहे? अनाहत चक्रावर. यचं स्थान कुठं आहे? विशुद्धी चक्रावर. तो साधक आपले विचार निर्मळ करत करत खालून वरी संसारातून परमार्थाकडे त्याचा प्रवास चालू होतो. आणि गुरु मंत्राचा जप करता करता त्याचं अंतकरण शुद्ध होतं, मन स्थिर होतं. त्यावेळेस तो सद्गुरुनाथाकडे जातो. त्यावेळेस सद्गुरुनाथ त्याच्यावर कृपा कटाक्ष टाकतात. त्याला शक्तिपात करतात, त्याला उपदेश देतात, वेदा दीक्षा देतात. बाळा, तू जो प्रश्न मला विचारलेला होता की अप्पा देव कोठे आहे, तो देव दाखवण्याची आता वेळ आलेली आहे. आणि सद्गुरुनाथ म्हणतात, तू हे शरीर नाहीस. जन्म मरण शरीराचा धर्म आहे. सुख दुःख हा मनाचा धर्म आहे. तहान भूक हा प्राणाचा धर्म आहे. मान अपमान हा मनाचा धर्म आहे. तू या सर्वांना प्रकाशित करणारं चैतन्य आहेस. तू आनंद स्वरूप आहेस. तू ज्ञान स्वरूप आहेस. प्रेम स्वरूप आहेस. तू आत्मशक्तीच्या विकासानं विश्वरूप झालेला आहेस. तू आणि हे विश्व वेगळं नाही हा बोध देतात. आणि शुद्ध अंतकरणाचा शिष्य तात्काळ गुरुच्या वचनावर विश्वास ठेवतो. जसं 2 घर्षणातून अग्नी निर्माण होतं तसं गुरुनं सांगितलं आणि शुद्ध अंतकरणाच्या शिष्यानं श्रवण केल्याबरोबर
तो शिव स्वरूप होतो आणि त्याची देहबुद्धी जोडून जाते. मी देह आहे, या शरीरात राहणारा मी 12व्या दिवशी ठेवलेलं नाव आहे हे तो विसरतो आणि ह्या विश्वात राहणारं चैतन्य मी आहे. अनंत देह, 4 पायाचे, 2 पायाचे, 6 पायाचे, सरपटणारे, पाण्यात राहणारे, आकाशात उडणारे सर्व देहामधलं चैतन्य मी आहे. आणि 4 भिंतीतलं घर हे माझं नाही, ते विश्व माझं घर आहे. ही व्यापक अनुभूती सद्गुरू देतात. त्याला माऊली या अवस्थेचं वर्णन करतात. अरणी म्हणजे सद्गुरूचं मार्गदर्शन. वस्तुकळा प्रकटे. वस्तुकळा म्हणजे परब्रह्माचं तेज, आत्मज्ञान. गुरुनं तू शिव आहेस म्हटल्याबरोबर त्याचं अज्ञान निघून जातं आणि त्याला शिवतत्वाची अनुभूती येते. स्वानंदे, स्वतःच्याच आतून निघणाऱ्या ब्रह्मानंदात, आत्मसुखात तो तल्लीन होतो. ज्याप्रमाणे अग्नीच्या म्हणजे लाकडाच्या घर्षणानं अग्नी बाहेर पडतो, त्याचप्रमाणे जेव्हा शिष्याच्या जीवनामध्ये सद्गुरूची कृपा होते आणि सद्गुरुनाथ तत्वमशी महावाक्याचा उपदेश करतात, तो शिव तूच आहेस या बोध वाक्याचा उपदेश केल्यानंतर शिष्य गुरुवचनाचे चिंतन करतो, मनन करतो, निधिध्यासन करतो. तेव्हा त्याला आपल्या देहामध्ये असलेल्या चैतन्य स्वरूपाची, आनंद स्वरूपाची प्राप्ती होते. पुढं माऊली म्हणतात, मग देहबुद्धी नासे स्वच्छंदे क्षणा माझी तत्वता. त्यानंतर मी म्हणजे केवळ शरीर आहे हा जो अज्ञानाचा त्याचा भाव दृढ झालेला होता तो नष्ट होतो. स्वच्छंदे म्हणजे अगदी सहजपणे कोणत्याही अट्टहासाशिवाय मी चैतन्य स्वरूप आहे, मी पूर्ण तृप्त आहे, मी ज्ञानस्वरूप आहे, मी अविनाशी आत्मा आहे, मी सर्व व्यापक आहे. क्षणा माझी तत्वता. एका क्षणामध्ये गुरुनं सांगितल्याबरोबर त्या शिष्याला अनुभूती येते. ज्याप्रमाणे प्रकट झालेला अग्नी लाकडाला क्षणात जाळून टाकतो, त्याप्रमाणे गुरुकृपेने आत्मज्ञान प्रकट होताच मी शरीर आहे हा पूर्वसंस्कार आणि अहंकार, मी फलानं नाव, उपाधी, पदवी जे काही या देहाला चिटकलेलं होतं ते एका क्षणात सहजपणे जुळून खाक होतं आणि शिष्याला जाणीव होते की हा जन्म मरणारा देह मी नाही, सुख दुःख मानणारं मी मन नाही, मी देहाला प्रकाशित करणारं चैतन्य आहे, मनाला प्रकाशित करणारं चैतन्य आहे, बुद्धीला प्रकाशित करणारं चैतन्य आहे. माझ्या सत्तेनं हा देहामध्ये प्राण चालतात, मी विश्वाला प्रकाशित करणारं चैतन्य आहे. ही अनुभूती गुरुकृपेने शिष्याला प्राप्त होते. ज्याप्रमाणे लाकडाच्या आत अग्नी असतो पण तो लाकडाला जाळत नाही, मात्र लाकडाच्या घर्षणानं तो एकदा प्रकट झाला की संपूर्ण लाकडाला जाळून भस्मसात करतो, अग्निरूप करतो. तसंच आपणासारखे करीती तात्काळ सद्गुरुनाथ आनंद स्वरूप असतात. ते शिष्याला आपल्यासारखं आनंद स्वरूप करतात. सद्गुरूच्या कृपेचा आणि शुद्ध अंतकरणाच्या शिष्याचा संबंध येतो तेव्हा आत्मज्ञानाचा प्रकाश प्रकट होतो आणि तो प्रकाश मी शरीर आहे या देहबुद्धीला जाळून टाकतो आणि मी शुद्ध, बुद्ध, निरंजन, आनंद स्वरूप, प्रेम स्वरूप, ज्ञान स्वरूप, विश्वव्यापक सच्चित आनंद स्वरूप परब्रह्म परशिव आहे ही अनुभूती येते. ओम शांती शांती शांती.